मसाले भात हा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आवडता पदार्थ आहे. शिवाय हे एक वन पॉट मील आहे. एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर हा चमचमीत आणि पौष्टिक मसाले भात तुम्ही बनवू शकता. पूर्वीच्या काळी लग्न समारंभ, सण किंवा काही खास प्रसंग असला की आवर्जून मसाले भात केला जायचा. आज आपण सुद्धा लग्नाच्या पंक्तीत वाढला जाणारा हा मसाले भात कसा बनवायचा ते पाहूयात. तर मसाले भात बनवण्यासाठी इथे मी मूठभर तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता याचा देठाकडचा भाग काढून आपल्याला ती अशी उभी कट करून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण इथे 2 वांगी आणि 1 बटाटा घेतलेला आहे. वांग्याचं सुद्धा देठ काढून आपण चौकोनी आकारामध्ये वांगी कट करून घेणार आहोत. वांगी कट करून झाल्यानंतर आपण लगेच ती पाण्यामध्ये घालणार आहोत. तोंडली सुद्धा आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहेत. आता बटाट्याचं साल काढून बटाटा आपण चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहोत. इथे भाज्या तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता. शिवाय यामध्ये फ्लॉवर, गाजर, फरसबी किंवा तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही वापरू शकता. आता भात बनवण्यासाठी आपण इथे 1 कप वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून यातलं जे पाणी आहे ते काढायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनटं आपल्याला हा तांदूळ असाच ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण मसाला बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे 1 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून जिरे, 1 छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची, 5-6 काळी मिरी आणि 5-6 लवंगा घेतलेल्या आहेत. हे सगळं आपल्याला मंद आचेवर खमंग परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 टेबलस्पून सुकं खोबरं घालून सुकं खोबरं गोल्डन कलरवर येईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. आता हा मसाला परतून झाल्यानंतर थंड झाला की मग आपल्याला तो मिक्सरमधून काढायचा आहे. आता इथे आपला मसाला थंड झालेला आहे. आता आपण तो मिक्सरमधून काढून घेऊया. आता इथे आपला मसाला बनवून तयार झालेला आहे. हा मसाला आपण मसाले भातासाठी वापरणार आहोत. आता इथे एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल आपण गरम करत ठेवलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं आपण घालणार आहोत. आता यामध्ये पाव चमचा हिंग आणि 7-8 कढीपत्त्याची पानं आपण घालणार आहोत. आता यामध्ये 1 तमालपत्र आणि 1 टेबलस्पून काजू आपण घालणार आहोत. इथे काजू आपल्याला गोल्डन कलरवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. यामध्ये आता आपण 1 हिरवी मिरची अशी उभी चिरून घेतलेली आहे ती घालणार आहोत. इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता. आता यामध्ये आपण ज्या मगाशी भाज्या कट करून घेतल्या होत्या त्या भाज्या घालणार आहोत. इथे आपण फ्रोझन मटारही घातलेले आहेत जे दाखवायचं राहून गेलेलं आहे. तर तुमच्याकडे जर मटार असेल तर मटारही तुम्ही इथे घालू शकता. तर आता या भाज्या व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद आणि हा जो मगाशी तयार केलेला मसाला आहे हा मसाला आपण यामध्ये घालणार आहोत. आता हा मसाला व्यवस्थित परतून झाला की यामध्ये अर्धा चमचा आपण गोडा मसाला घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून हे व्यवस्थित परत एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाल्याला अगदी खमंग सुवास सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 टेबलस्पून ओलं खोबरं आपण घालणार आहोत आणि हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे ओलं खोबरं घातल्यामुळे या भाताला अतिशय सुंदर चव येते. आता मगाशी जो तांदूळ आपण धुवून ठेवला होता तो तांदूळ आपण यामध्ये घालणार आहोत. आता हा तांदूळ या भाज्या आणि मसाल्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून छान मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. 1 मिनिटभर आपण हा तांदूळ इथे परतून घेणार आहोत. आता यामध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप आपल्याला घालायचं आहे आणि साजूक तूप घातल्यानंतर पुन्हा मिनिटभर आपण हा तांदूळ इथे परतून घेणार आहोत. इथे साजूक तूप घातल्यामुळे या भाताला अतिशय सुंदर चव येते. या भाताचा सुगंधही छान येतो आणि शिवाय भात मोकळाही होतो. त्यामुळे इथे साजूक तूप घालणं अतिशय गरजेचं आहे. आता यामध्ये आपण 2 कप गरम पाणी घालणार आहोत. 1 कप तांदूळ आपण घेतला होता त्यासाठी आपण 2 कप गरम पाण्याचा वापर इथे केलेला आहे. आता हा तांदूळ आपल्याला व्यवस्थित यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आता आपला भात इथे शिजत आलेला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा लिंबाचा रस घालणार आहोत. लिंबाचा रस घालून आपल्याला इथे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून 1 मिनिटभर आपल्याला इथे वाफ काढायची आहे.
आता तुम्ही पाहू शकता आपला भात इथे तयार झालेला आहे। यावर कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून परत एकदा आपण हे छान मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करूयात। तर आपला चमचमीत गरमागरम मसाले भात इथे तयार आहे। या मसाले भातामध्ये आपल्याला दुसरं काहीच घालायची गरज पडत नाही, कारण आपण जो मसाला तयार केलेला आहे त्या मसाल्याचाच खूप सुंदर सुगंध आणि टेस्ट या भाताला येते। शिवाय हा पारंपरिक मसाले भात आहे, त्यामुळे यामध्ये मी कांदा, आलं, लसूण यांचा वापर केलेला नाहीये, पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये कांदा, आलं, लसूण यांचा वापर करू शकता। आता आपण हा सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया आणि यावर कोथिंबीर आणि ओलं खोबरं आणि साजूक तूप घालून हा भात सर्व करूया। हा भात तुम्ही कोशिंबीर, पापड, लोणचं यांच्यासोबत सर्व करू शकता। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका। थँक्यू।